हाय हॅलो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच राहा. सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर चला, आज जरा लवकर किचनचं काम आवरून गेलं होतं, तर म्हटलं स्वतःला थोडा वेळ देऊया आरशासमोर. तर चला, मी छानशी अशी बघा तयार झाले आहे आणि आज मस्त फ्रेश होऊन म्हटलं व्हिडिओ करूया, कारण व्हिडिओ बघताना तुम्हालाही जरा फ्रेश वाटलं पाहिजे ना. तर बघा, मी तयार झाले आहे. तर मी कशी दिसते नक्की मला कमेंट करून सांगा. तर किचनचं जरी काम आवरलेलं असलं तरी घरात काही कामं कमी असतात का? तर चला म्हटलं थोडंसं बेडशीट वगैरे पण म्हणजे मोठ्या बेडवरचा बेडशीट वगैरे पण आवरून घेऊया. त्यात सर्व पसारा पसारा पडलेला होता माझ्या बेडवर, तोही मी आवरून घेतला आहे आता. आणि तुम्हाला दाखवते बघा, बेडशीट पण किती गोळा झाली होती. तर म्हटलं बेडशीट थोडंसं झटकून पुन्हा टाकूया, कारण कसं आहे ना, की हा बेडवर बेडशीट टाकायचं म्हणजे खूप, म्हणजे खरं सांगते खूप टेन्शनचं काम आहे. कारण हा बेड आहे ना, वॉलला खूप चिटकून असल्यामुळे ना, यावर व्यवस्थित बेडशीट एकट्याला तर जमतच नाही टाकणं. त्यातल्या त्यात ही बेडशीट इलेस्टिकचे असल्यामुळे मला एकटीला जमून जातं. तर ही बेडशीट आहे ना, मी मेशोवरून ऑर्डर केली होती, पण खरं सांगते खूप छान निघाली. अशाच प्रकारे आता मी अजून 2-3 म्हणजे बेडशीट मागवणार आहे, कारण इलेस्टिकच्याच बेडशीट आहे ना, मला टाकायला व्यवस्थित जमता या बेडवर. साधा बेडशीट टाकणं काही लवकर जमत नाही. तर तुम्हालाही सांगेल की मेशोवर आपण कधी कधी विचार करतो ना, मेशोच्या वस्तू व्यवस्थित नसतात, तर तसं काही नाही आहे, चांगल्या निघतात मेशोच्याही वस्तू. कारण ही जवळजवळ 6-1 महिने झाली ही मी बेडशीट घेऊन, आणि जास्त प्रमाणात हिचाच यूज होतो, पण व्यवस्थित निघाली आहे. तर चला, हे बघा किचन माझं स्वच्छ होतं, तुम्हाला बोललेच माझं सकाळीच किचन सगळं आवरून झालं होतं. तर म्हटलं चला, आज जरा बीट आहे घरामध्ये, तर बीटचा ज्यूस करून पिऊया. असंही बीट मला खायला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी त्याचा शक्यतो ज्यूस करूनच पिते, आणि आठवड्यातून एकदा वगैरे हा ज्यूस पिते. तुम्हालाही मी सजेस्ट करेल की नक्की पिझ्झा खायला आवडत नाही तर. तसे मी नुसतं बीट नाही यूज करत, त्याच्यामध्ये अजूनही काही काही काकडी, गाजर वगैरे आणि आणखी काही यूज करते, ते तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. तर चला, काल बाजारात गेले होते ना, तर जाता जाता गहू दळायला टाकले होते, आणि बरं झालं जाताना काल गहू घेऊन गेले, कारण तिथं गेल्यानंतर कळलं की चक्की ते 5-6 दिवस बंद आहे. चक्कीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्या कारणाने. तर म्हटलं बरं झालं. तसंच घरामध्ये 2-1 दिवस जाईल एवढं पीठ होतंच. मी कधीही घरात पूर्ण सगळं म्हणजे संपोपर्यंत थांबत नाही, त्याआधीच म्हणजे एक्स्ट्राचं घरामध्ये आणूनच ठेवते. तर हे बघा, मी काल बाजारात गेल्यानंतर बाजारातून मस्त पालक आणि काकडी वगैरे परत फरसबी घेऊन आले होते, आणि छान आणि स्वस्त दरात मिळले. आणि त्याच्याबरोबर ना स्क्रब पण, म्हणजे भांडी घासायचा स्क्रब पण घेऊन आले होते. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, माझी आवडती संत्री मला तिथे मिळाली, तीही मी येता येता घेऊन आले. तर बाजारात गेले होते ना, तर बाजारात आमच्या तिथं जो गुरुवारचा बाजार भरतो ना, तिथे सगळ्या वस्तू मिळतात. त्याच खरं तर विचाराने मी गेले होते, पण काल गेल्यावर ना कळलं की बाजार काही व्यवस्थित भरलाच नव्हता. जे सिडकोवाले होते ना, त्यांनी फेरीवाल्यांना बसूच दिलं नव्हतं. ते ऐकलं ना तर थोडं वाईट वाटलं, पण सिडकोवाल्यांचंही त्या ठिकाणी बरोबर वाटलं, कारण बाजार आहे ना म्हणजे मेन रोडला भरतो, आणि मग खूप ट्रॅफिक होऊन जाते फेरीवाल्यांमुळे. त्यामुळे काल त्यांना काही तिथे म्हणजे बसूच देत नव्हते. त्यामुळे मी फक्त भाजीपाला घेतला, आणि हे बघा, हे छोटं मिनी मंगळसूत्र घेतलं मी, कारण एका कोपऱ्यामध्ये एक हे मंगळसूत्र आणि कानातले घेऊन एक माणूस बसला होता, त्याच्याकडून घेतलं, आणि मला छान ते स्वस्त दरात मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इयरिंग आणि आपलं मंगळसूत्र हे मला मॅचिंग मिळालं, त्यामुळे मी ते म्हणजे घेऊन टाकलं. आणि हे बघा, स्वेटर वगैरे मी म्हटलं ना, आता स्वेटर पॅक करून आहे ना बेडमध्येच ठेवून देणार आहे. तर आता पॅक वगैरे करून मी सध्या ह्या बॅगमध्ये ठेवून ते कपाटात ठेवणार आहे, कारण बेडमध्ये तर मला काही ठेवायला जमत नाही. तर संध्याकाळी मिस्टर आले ना की त्यांच्याकडून बेडमध्ये ठेवून घेईल. तसं म्हणजे कसं, हा कप्पाही मला काही दुसऱ्या कपडे ठेवायला यूज होईल. तर त्यानंतर आता कसं ना, भाज्या वगैरे साफ केल्या होत्या, तर त्या म्हटलं घर वगैरे झाडून घेऊ. आणि आता घर वगैरे झाडून झाल्यानंतर ना, मी आयांच्या स्कूलला जाणार आहे, कारण मला तिथे त्याची फीस भरायची होती. तर आयांच्या स्कूलला जाऊन आले, आणि येता येता मी त्याच्यासोबतच घरी आले आहे. तर आल्यानंतर म्हटलं थोडंसं एनर्जी म्हणून काहीतरी हवं ना, तर आज चहाच्या ऐवजी मी घेणार आहे कॉफी. आणि जेव्हा मी कॉफी बनवत होते ना, तेव्हा बघा आयन मला खूप रिक्वेस्ट करत होता की मलाही दे, कारण आयनला खरं सांगते खूप कॉफी आवडते. तर पण आहे ना, मी कॉफी आणि चहा आयनला खूप कमी प्रमाणात देते, कारण अजून लहान आहे, एवढ्या लवकर ह्या गोष्टींची सवय चांगली नाही ना. पण तो काही ऐकतच नव्हता, सारखा मागे लागत होता की मला थोडी तरी दे, थोडी तरी दे. पण मग मी मजाक करून, म्हणजे त्याची मजाक करत होते, आणि नाही देणार असंच बोलत होते. तर बघा, मी कॉफी ना फक्त दूध आणि साखर गरम करून घेते, आणि कॉफी पावडर मी आता
कपामध्ये टाकून घेतली आहे आणि त्यावरतून मी हे गरम झालेलं दूध टाकणार आहे, कारण मी दुधामध्ये उकळत्या दुधात कधी कॉफी गरम करून कॉफी घेत नाही. तर हे बघा आयाने ना आता मला पुन्हा रिक्वेस्ट करायला लागले की मला थोडी तरी दे. तर म्हटलं चल जाऊ दे, मलाही चांगलं वाटत नव्हतं त्याच्यासमोर ती कॉफी प्याय. मग दिली मी त्याला थोडी कॉफी आणि आम्ही कॉफी पीत पीत मस्त गप्पा मारल्या. तर हे बघा बाजूला टोपा म्हणजे पातेल्यामध्ये जे कंगवे मी सकाळी भिजत घातले होते ना, ते पुन्हा मी पातेल्यात व्यवस्थित भिजत घातले म्हणजे ते व्यवस्थित भिजतील. तर कसं आहे ना की कंगवा हे स्वच्छ म्हणजे नेहमी आठवड्यातून 1 ते 2 वेळा स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण काय करतो ना, चांगले भारी भारीतले ऑइल, जेल, मेहंदी वगैरे केसांना लावतो, पण आपल्या कंगव्यावर कधी लक्षच राहत नाही की कंगव्यामध्ये असलेली धूळ आहे ना आपल्या केसांवर चिटकते आणि त्यामुळेही आपले केस आहे ना लवकर खराब होतात. पण हे कधी कोणाच्या लक्षातच येत नाही. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.